माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. महफूज अली सर यांना आपण खास बोलवलं, ज्याच्यामध्ये हास्य योग तज्ज्ञ आहेत. खरं तर यात डॉक्टर महफूज अली हे आपलं क्लिनिक सोडून आज खरोखर आमचा हा आजचा दिवस त्यांचा वेळात वेळ काढून आजच्या आमच्या कार्यक्रमाला सहभागी झाले आणि त्यांनी महिलांना पूर्ण हास्य योगाचे प्रकार शिकवून पूर्णपणे पोट धरून हसतील महिला आणि आपलं शरीर कसं जपतील, निरोगी कसं राहतील यांचं त्यांनी मार्गदर्शन केलं. मुलींची जबाबदारी असते की आपण काय परिधान करायला हवं काय नाही, की आपल्यामुळे आपण कोणाला उकसवू नये, असे कपडे घालवू नये. नेहमी शरीर झाकण्यासाठी आपल्याला कपडे दिलेले असतात. आपली भारतीय संस्कृती कुठेतरी टिकली पाहिजे. गोमातेचं आपण रक्षण करूया. तुम्ही सर्वांचे सहकार्याचे त्यांनी या ठिकाणी आवाहन केले. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकला विठुरायाला हो संसार पेलना. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज आपण आपल्या कॉलनीमध्ये सागर अपार्टमेंटच्या बाजूलाच एक छोट्याखानी कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये महिलांचा सत्कार करणं हा सगळ्यात मोठा उद्देश होता आणि त्यात महफूज अली सर यांना आपण खास बोलवलं, ज्याच्यामध्ये हास्य योग तज्ज्ञ आहेत, डॉक्टर आहेत. त्यांनी सायंटिफिकरित्या कशा पद्धतीने हास्य योग करता येतो आणि कसं करता येईल, सगळ्या महिलांनी त्या गोष्टीचा खूप आनंद घेतला आणि सगळ्या महिलांनी क्रिया करून त्याचा आनंद लुटला. आणि आज ज्या सगळ्या महिलांनी शांतपणे प्रतिसाद दिला आणि स्वतः हजर राहिल्या, त्याबद्दल आम्ही खऱ्या अर्थाने सगळ्यांचे आभारी आहोत. ॲडव्होकेट जास्वंती भंडारी ताई आल्या होत्या. त्यांनी खरं म्हणजे खूप सुंदर मार्गदर्शन केलं महिलांना आणि ते फार आवडलं की त्यांच्या याच्यातनं खूप सुंदर संदेश गेलेला आहे महिलांसाठी की संस्कार जपा, संस्कृती जपा. कंपनीवाले हे जे आहेत हे कपडे त्यांचं तो बिझनेस वाढवण्यासाठी, धंदा करण्यासाठी ते लोक कपडे विकत असतात, परंतु प्रत्येक आईची जबाबदारी असते, सगळ्यांची जबाबदारी असते, मुलींची जबाबदारी असते की आपण काय परिधान करायला हवं काय नाही, की आपल्यामुळे आपण कोणाला उकसवू नये, असे कपडे घालवू नये. नेहमी शरीर झाकण्यासाठी आपल्याला कपडे दिलेले असतात. आपली भारतीय संस्कृती कुठेतरी टिकली पाहिजे, याचं भान महिलांनी राखलं पाहिजे. अंगभर पदर असला पाहिजे, नेहमी व्यवस्थित कपड्यांचं भान ठेवून वागलं पाहिजे. हा जो संदेश त्यांनी समाजाला दिला तो खूप सुंदर दिलेला आहे त्या ताईंनी. त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या कॉलनीमध्ये एक छोटाखानी कार्यक्रम घेण्यात आला. आजचा खरं तर हा महिलांचा सन्मान सोहळा आहे आणि खास महिलांना एक मुक्त व्यासपीठ मिळावं, महिलांना एक छोटंसं गेट टुगेदर व्हावं, त्यांनाही आजच्या ह्या दिवसाचा आनंद साजरा करता यावा, सेलिब्रेट करता यावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आमच्या सागर अपार्टमेंटजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि मान्यवर म्हणून व्यासपीठावरती हास्ययोगचे शिक्षक डॉक्टर महफूज अली, ॲडव्होकेट जास्वंती भंडारी आणि त्यानंतर गोरक्षक रोहित महाले आणि आपले भुसावळ शहरातील समाजसेवक तथा व्यापारी असलेले संदीप देवडा सर देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे हा कार्यक्रमला म्हणजे खरोखर खूप छान पद्धतीने साजरा झाला. महिलांनी इतका आनंद सेलिब्रेट केला की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे इतका छान होता की नेहमी गृहिणी म्हणून त्या घरामध्येच असतात आणि घरामध्ये दिवस कुठे सुरू होतो आणि संपतो हे त्यांना कळत नाही. घरच्या दैनंदिन गोष्टींमध्ये आणि दैनंदिन रुटीनमध्येच त्या फार व्यस्त असतात. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आज त्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आलं. नाचून त्यांनी आनंद व्यक्त केला, हास्ययोग केला त्यांनी. योगातून त्यांना शरीर कसं निरोगी असलं पाहिजे हे डॉक्टर महफूज अली यांनी त्यांना समजावून सांगितलं. त्याचबरोबर ॲडव्होकेट जास्वंती भंडारी यांनी देखील कायद्याच्या पद्धतीने त्यांना महिलांच्या सुरक्षिततेसाठी सध्याच्या अनुरूप काळानुसार प्रतिकूल काळामध्ये कसं राहिलं पाहिजे, महिलांनी स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. यात गोरक्षक रोहित महाले यांनी देखील आपली आई गोमाता यांच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे किंवा कुणालाही आपल्या परिसरात, आपल्या भुसावळ शहरात किंवा आसपास कुठेही गोमातेला हानी असलेली किंवा गोमाता
काही दुखापत झालेली आढळून आल्यास तुम्ही आम्हाला फोन करा. त्या ठिकाणी आम्ही तात्काळ पोहोचून गोमातेचं आपण रक्षण करूया. तुम्ही सर्वांचे सहकार्याचे त्यांनी या ठिकाणी आवाहन केले. आणि खरं तर यात डॉक्टर महफूज अली हे आपलं क्लिनिक सोडून आज खरोखर आमचा हा आजचा दिवस त्यांचा वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला सहभागी आले आणि त्यांनी महिलांना पूर्ण हास्ययोगाचे प्रकार शिकवून पूर्ण म्हणजे पोट धरून हसतील महिला आणि आपलं शरीर कसं जपतील, निरोगी कसं राहतील यांचं त्यांनी मार्गदर्शन केलं. वेळात वेळ काढून त्यांचं अनमोल मार्गदर्शन काहीतरी आगळं वेगळं आणि नवीन काहीतरी बायकांना आज महिलांना या निमित्ताने शिकायला मिळालं. त्यामुळे महिलांनी त्यांचे खूप खूप आभार मानले आणि मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी आपला अनमोल वेळ देऊन आज आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की वाऱ्याच्या ये गाणी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. बापू का बापू भी मुझे शेर जैसे पाला है. बापू का बापू भी मुझे शेर जैसे पाला है. शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला. शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला है. शेर की दहाड़ जैसे जंगल में गूंजती है बेटा ये भीम का जो लगते जिगर पट्टी है. हाथों में पावर ये नीला सा टावर समझ के बंदे ना किसका है डर. लाखों में आते हैं लाखों में जाते हैं भीम का ये बंदा अकेले आता है. ब्लैक कार ब्लैक सूट आज जिसकी मेहरबानी नाम उनका भीमराव अंबेडकर है. हाथ डाले औरत पे हाथ काट डालते हैं. समाज का बंदा वो नीला रक्त पानी है. डरते किसके बाप से वो डर है मेरे साथ में. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.